एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. एपिसोडमध्ये आपण ही लिली फ्लावरचा लुक देणारी स्क्रंची बनवत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अतिशय सुंदर आहे. थोडा वेळ मात्र नक्की लागणार आहे ही स्क्रंची बनवण्यासाठी, पण इट इज वर्थ ऑफ द टाईम. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप, कुठेच मिस करू नका. आणि व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर चॅनल सबस्क्राईब करा. चल व्हिडिओ आपण सुरू करूयात. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ग्रीन कलरचा यान, व्हाईट कलरचं यान, नंतर आपला 4 मिलीमीटरची हुक, आणि सोबतच या प्रोजेक्टसाठी आपल्याला 3 मिलीमीटरची हुक पण यूज करायची आहे. आपली टेपेस्ट्री नीडल, एक रबर बँड आणि आपली सीझर. सगळ्यात आधी आपण जो रबर बँड आहे त्याच्यामध्ये आपला हा ग्रीन कलरचा यान अटॅच करून घ्यायचं आहे. याच्यासाठी फक्त आपण 2 गाठ अशा पाडून घ्यायच्या आहेत. सगळ्यात सोपी मेथड आहे ही रबर बँडला आपण यान अटॅच करण्याची. फक्त हे असं 2 गाठ पाडल्या की आता हा आपला जो एक्स्ट्रा यान आहे हा आपला इकडे डाव्या साईडला कॅरी करत जायचं आहे. तर बघा, सुरुवात कशी करायची आहे. आपली जी हुक आहे 4 मिलीमीटरच्या हुकपासून स्टार्ट करायचं आहे. 4 मिलीमीटरची हुक आपण अशी आपल्या रबर बँडमधून इन्सर्ट करायची आहे. हे जे यान आहे हे असं या हुकमध्ये असं होल्ड करायचं आणि असं बाहेर काढायचं. नंतर परत यान असं फिरवून एकदा काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही चेन 1 इथे तयार झाली. आता आपण काय करायचं आहे बघा, हुकचा फेस आपल्याकडे राहील, अशी हुक फिरवून घ्यायची आहे. आता 2 लूप्स आपले हुकवर दिसत आहेत. तर याच्या सहित आपण रबर बँडमध्ये हुक इन्सर्ट केली आणि एकदा यान परत असं काढून घेतलं. तर आता आपल्याकडे हे 1 2 3 असे हे यान आपल्या यान जे लूप आहेत ते आपल्या हुकवर आहेत. तर यान ओव्हर करायचं आणि ह्या तिघांमधून एकदाच असं काढून घ्यायचं. म्हणजे आपला इथे हा हाफ डबल क्रोशे रेडी झाला. परत बघा, यान असं ओव्हर करायचं, हुक इन्सर्ट करायची आहे, असं यान काढून घ्यायचं आहे. 3 लूप्स आलेत. परत यान ओव्हर करायचं आहे आणि तिघांमधून एकदाच आपली हुक काढून घ्यायची. असेच इथे आपल्या हे रबर बँड पूर्ण हाईड होईल असे हाफ डबल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. बघा, मी असंच आता हे पूर्ण एक राऊंड आपला पूर्ण करून घेते. तर बघा, इथे आपला हा फर्स्ट राऊंड हाफ डबल क्रोशेचा रेडी झाला आहे असं आपल्याला वाटू शकतं. बट बघा, जेव्हा मी हा रबर बँड असं स्ट्रेच करेल तर हे मधलं जे आपलं ब्लॅक यान आहे किंवा कुठलंही यान जे आहे रबर बँड आहे ते असं दिसून येईल. तर त्याच्यामुळे काय करायचं, हे हाफ डबल क्रोशेचा जो राऊंड केला ते थोडे असे आपण जवळजवळ असे ओढून घ्यायचे आणि जो उरलेला रबर बँड आहे त्याच्यामध्ये परत हाफ डबल क्रोशे कंटिन्यू करायचे. फक्त ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही फर्स्ट टाईम स्क्रंची बनवत असाल तर ही एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे की थोडंसं आपला जो रबर बँड आहे तो असं स्ट्रेच करत करत मग वर्क करायचं. तर बघा, इथे आता आपला हा फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला आहे. आपण हे बरंच स्ट्रेच करत करत थोडेसे दाट याच्यामध्ये हाफ डबल क्रोशे बनवून घेतलेत. आता बघा, जो आपला फर्स्ट हाफ डबल क्रोशे आहे तिथे हुक इन्सर्ट करायची आहे, असं स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा फर्स्ट राऊंड इथे रेडी झाला आहे. आता नेक्स्ट राऊंडसाठी आपण काय करणार आहे, चेन 1 2 3. तर ह्या 3 चेन म्हणजे आपला फर्स्ट डबल क्रोशे काउंट होणार आहे सेकंड राऊंडसाठी. तर याच्या पुढे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत, म्हणजे आपल्याला चेन 2चं स्पेस बनवायचं आहे. तर ह्या पुढे आपल्या 2 चेन बनल्या आहेत. आता नेक्स्ट आपण ह्या सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असा बनवायचा आहे. तर हे एकाच जागेमध्ये आपण 2 डबल क्रोशे म्हणजे 3 चेन 2 डबल क्रोशे 3 चेन 2 चेन आणि मग एक डबल क्रोशे असं आपण बनवलं आहे. नेक्स्ट आता आपण 1 आणि 2 चेन बनवायचे आहेत आणि जो नेक्स्ट स्टिच आहे आपला इथे एक डबल क्रोशे स्टिच बनवायचे आहे. परत चेन 2 बनवायचे आहेत आणि इथे सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे स्टिच असं बनवायचं आहे. चेन 2 नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशे 1 चेन 2 आणि डबल क्रोशे सेम जागेमध्ये. तर बघा, हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला चेन 2 बनवायचे आहेत आणि जो स्टिच आहे त्याच्यामध्ये एक डबल क्रोशे, प्रत्येक डबल क्रोशेनंतर आपल्याला चेन 2 बनवत जायचे आहेत आणि सेम जागेमध्ये एक डबल क्रोशे. पॅटर्न आपल्याला फॉलो करायचं आहे. 2 चेन डबल क्रोशे 1 2 चेन डबल क्रोशे इन द सेम स्टिच.
अगेन 2 चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन आणि एक डबल क्रोशे. तर हाच पॅटर्न आपल्याला फॉलो करत हा राऊंड 2 पूर्ण करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला हा सेकंड राऊंड पूर्ण होत आला आहे. सेकंड राऊंडचा आता हा शेवटचा स्टिच मी बनवणार आहे. परत बघा चेन 2 बनवायचे आहेत आणि जो हा स्टिच आहे आता शेवटचा याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशे, 2 चेन आणि एक डबल क्रोशे, चेन 2 आणि जो आपला आता आपण सुरुवातीला ह्या 3 चेन बनवल्या होत्या 1, 2 आणि 3. तर ह्या तिसऱ्या चेनलाच आपण डबल क्रोशे काउंट करायचं आहे आणि जी थर्ड चेन आहे त्याच्यामध्ये असं आपण एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. इथे एक चेन बनवून आपला हा राऊंड इथे पूर्ण करूयात आणि सीझरनी आपण हे एक्स्ट्रा जे यान आहे ते कट करून घेऊयात. तर बघा दुसऱ्या राऊंडच्या शेवटी तुमचं जे वर्क आहे ते असं दिसलं पाहिजे. आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपण फ्लावरच्या ॲक्च्युअल जे पेटल्स आहेत त्या बनवायला तयार करण्यासाठी घेत आहोत. तर काय करायचं आहे बघा, कुठलाही एक जो चेन 2 स्पेस आहे त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करायची आहे आणि जो आपला व्हाईट यान आहे तो इथे असा अटॅच करून घ्यायचा आहे. इथे पण नॉर्मली तुम्ही गाठ पडली तरीही चालेल, कारण हे नंतर हाईडच होऊन जातं आहे. आणि जो आपला एक्स्ट्रा यान आहे तो आपण असा लेफ्ट साईडला वर्कमध्ये हाईड करत चालायचं आहे. त्यानंतर आपण पोझिशनमध्ये घ्यायचं आहे आणि या चेन 2 स्पेसमध्ये हुक इन्सर्ट करायची. इथे 1, 2, 3 चेन बनवायच्या. सुरुवात 3 चेननी करायची आहे आणि आता ह्या सेम स्पेसमध्ये आपण पफ स्टिच बनवायचं आहे. तर पफ स्टिच कसं बनवायचं बघा. इथे आपला हा एक पफ स्टिच जो आहे तो कंप्लीट झाला. चेन 1 बनवायची. नेक्स्टमध्ये बघा परत पफ स्टिच बनवायचं. मी तुम्हाला सांगते कसं बनवायचं. यान ओव्हर करून इथे 2 ज्या चेन आहेत तिथे इन्सर्ट करायचं आहे आणि एक यान आपण असं काढून घ्यायचं. तर हे असं न ठेवता आपण थोडंसं असं लांबवून घ्यायचं आहे आणि याची हाईट वाढवून घ्यायची आहे. परत बघा सेम जागेमध्ये यान ओव्हर करायचं, हुक इन्सर्ट करून यान काढून घ्यायचं. तर आता हे आपण 2दा केलं आहे. असं आपण 3 आणि हा 4 वेळेस आपण हे असं करून घ्यायचं आहे. नंतर यान ओव्हर करायचं आणि ह्या सगळ्या लूप्समधून एकदाच आपली हुक काढून घ्यायची आणि एक चेन बनवायची. परत बघा तर असेच पफ स्टिच आपल्याला बनवायचे आहे. परत बघा पफ स्टिच कसं बनवायचं. हुक अशी आपली रोल करून घ्यायची, यान ओव्हर करायचं, हुक इन्सर्ट करायची आहे आणि असं यान काढून घ्यायचं. त्याची हाईट अशी थोडीशी जास्त ठेवायची. परत यान ओव्हर करायचं, हुक इन्सर्ट करायची, यान काढून घ्यायचं आणि अशी त्याची लेंथ थोडीशी हाईट जास्त ठेवायची. अगेन सेम करायचं आहे. आपण जशी प्रोसिजर करतो आपले स्टिचेस बनवण्यासाठी तशीच आहे. फक्त आपला जो स्टिच आहे तो कंप्लीट न करता असे आपल्या हुकवर असे यान कलेक्ट करायचे आहेत आणि एकदाच त्याच्यामधून अशी हुक काढून घ्यायची. जे आपला राऊंड आहे तो असाच करायचा आहे. कंप्लीट पफ स्टिचेस बनवायचे. 4 वेळेस आपल्याला ही प्रोसिजर बनवायची आहे आणि 4 वेळेस केल्यावर आपला एक पफ स्टिच इथे पूर्ण होतो. चेन 1 बनवायची आणि असंच आपण हे तिसरा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपण ह्या राऊंडच्या शेवटी पोचलो आहे. इथे आता आपला शेवटचा पफ स्टिच बनत आहे. 2, 3 आणि हा 4 सगळ्यांमधून एकदाच यान काढून घ्यायचं आहे. एक चेन बनवायची आहे आणि बघा हे आपण सुरुवातीला 3 चेनपासून स्टार्ट केलं होतं. तर ह्या ज्या 3 चेन आहेत इथे आपण आपली हुक टाकून एक स्लिप स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे. तर बघा थर्ड जो आपला राऊंड आहे त्याच्यानंतर आपलं वर्क काही असं दिसलं पाहिजे. आता आपण 4th राऊंड सुरुवात करत आहोत. 4th राऊंडसाठी आपण जी आपली 3 मिलीमीटरची हुक घेतली होती ती यूज करायची आहे. बघा आता आपण काय करायचं. चेन 1, 2, 3 चेन केल्या. आता हा जो आपला 2 या पफ स्टिचमधला हा जो गॅप आहे इथे आपण एक स्लिप स्टिच एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. परत चेन 1, 2, 3 चेन बनवायच्या आणि इथे एक सिंगल क्रोशे स्टिच बनवायचा. चेन 1,
2 3 आणि 2 पफ स्टिचच्या मध्ये इथे एक सिंगल क्रोशे स्टिच, चेन 3 आणि इथे एक सिंगल क्रोशे स्टिच. तर अशीच आपला ही जो आपला 4th राऊंड आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपण 4थ्या राऊंडच्या शेवटी पोचलो आहे. बघा शेवटचे मी 3 चेन ज्या मी शेवटच्या बनवल्यात. आणि आता आपला जो फर्स्ट इथे स्टिच होता तिथे आपण एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. चेन 1 करू आणि आपले एक्स्ट्रा जो यान आहे तो इथून असं कट करून घेऊयात. तर बघा 4थ्या राऊंडच्या शेवटी आपली ही अशी खूप फ्लफी आणि अशी खूपच सुंदर अतिशय सुंदर दिसत आहे. म्हणजे मी विचार केला होता त्याच्यापेक्षा पण हे सुंदर दिसत आहे आणि खूप दाट विणलं आहे त्याच्यामुळे हे अतिशय सुंदर दिसत आहे. बघा एकदम तुम्हाला वेणी लावल्यासारखा, गजरा लावल्यासारखा फील येईल केसांना. तशी ही बनली आहे आपली स्कंची. तर आता हे जे आपलं एक्स्ट्रा यान आहे ते आपण आपल्या ह्या टेपेस्ट्री नीडलच्या सहाय्याने हाईड करून घ्यायचं आहे. असं टेपेस्ट्री नीडलमध्ये आपण हे ओवून घेतलं धागा आणि थोडंसं इथे असं आपण हे काढून घेऊयात. आणि जो हा खालचा 3rd राऊंड होता आपला त्याच्यामधून आपण हे असं काढून घेऊयात. आणि जो उरलेला आपला यान आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपली ही सुंदर अशी लिली फ्लावरचा लूक देणारी आपली स्क्रंची इथे रेडी झाली आहे. तर बघा आता आपलं हे स्क्रंची बनवून रेडी झाली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण ही लिली फ्लावरची स्क्रंची कशी बनवायची ते शिकलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता समजलंच असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघून थांबवून पॉज करून किंवा व्हिडिओची स्पीड स्लो करून हा व्हिडिओ बघा आणि सोबत ट्राय करा. आणि खूप सुंदर अशी ही स्क्रंची आपली इथे रेडी झाली आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. जर व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आपल्या क्रोशे फ्रेंड्ससोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच नवीन छान सुंदर असे प्रोजेक्ट्स बेसिकपासून जे ॲडव्हान्स प्रोजेक्ट्स आहेत ते घेऊन यायचा प्रयत्न करते. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा.